हात पाय धडधाकट असतानाही अनेक जण निराश असतात, परंतु काही जण असे असतात की हात किंवा पाय गमावण्याची वेळ त्यांच्या नशिबी आली असली तरी ते या आव्हानाला पार करून आयुष्यात मोठे यश मिळवतात. अशाच व्यक्तींपैकी एक शीतल देवी. पायाने तिरंदाजी करणाऱ्या पॅरा तिरंदाज शीतल देवीने इतिहास रचला आहे. शीतल देवीने गुरुवारी जेद्दा येथे होणाऱ्या आशिया कप स्टेज 3 साठी भारताच्या सक्षम शरीर असलेल्या ज्युनियर संघात स्थान मिळवून आणखी एक टप्पा गाठला आहे. जागतिक कंपाऊंड चॅम्पियन शीतलसाठी सक्षम शरीर असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश होणे ही आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. शीतल देवीच्या या मोठ्या यशाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे. शीतल देवीचा जन्म 10 जानेवारी 2007चा जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातला. फोकोमेलिया नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रासल्यामुळे तिचा जन्म हातांशिवाय झाला. 2019 मध्ये तिने किश्तवाड येथे एका युवा कार्यक्रमात भाग घेतला, जिथे भारतीय सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटने तिची दखल घेतली, ज्यामुळे सैन्याने तिच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय मदतीला पाठिंबा दिला. भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवीने प्रशिक्षक अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान यांचे लक्ष वेधून घेतले, जे तिच्या आत्मविश्वासाने प्रभावित झाले आणि तिने तिचे प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी तिला मदत करण्यासाठी कृत्रिम अवयवांचा वापर करण्याचा विचार केला. डॉक्टरनी सल्ला दिला की तिच्या बाबतीत हे शक्य नाही. शीतल देवीच्या फक्त पायांचा वापर करून झाडांवर चढण्याच्या सक्षमतेमुळे तिची मुख्य शक्ती लक्षणीयरित्या विकसित झाली होती, जी तिच्या प्रशिक्षणात महत्त्वाची ठरली. प्रशिक्षकांनी यापूर्वी कधीही हात नसलेल्या व्यक्तीला धनुर्विद्या प्रशिक्षण दिले नव्हते. तथापि मॅट स्टुझमन, जो एक धनुर्विद्यापटू आहे जो आपले पाय वापरतो, याबद्दल संशोधन आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले. प्रशिक्षणाच्या 11 महिन्यात शीतल देवीने 2022च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या कंपाऊंड धनुष्य स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिने भारतासाठी 2 सुवर्ण पदके जिंकली. तिने मिश्र दुहेरी आणि महिला वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. त्या व्यतिरिक्त महिलांच्या दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक मिळवले, ज्यामुळे ती महिला कंपाऊंड खुल्या श्रेणीत पॅरा जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली. त्यापासून आतापर्यंत तिचा प्रगतीचा ग्राफ चढताच आहे. आपल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर शीतल देवी सोशल मीडियावर लिहिते, जेव्हा मी स्पर्धा सुरू केली तेव्हा माझे एक छोटेसे स्वप्न होते. एक दिवस सक्षम शरीर असलेल्या धनुर्धारांशी स्पर्धा करायचे. सुरुवातीला मी यशस्वी झाले नाही, परंतु मी प्रत्येक अपयशातून पुढे शिकत राहिले. आज ते स्वप्न एक पाऊल पुढे जवळ आले आहे. स्वप्नांना वेळ लागतो. काम करा, विश्वास ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा, असे ती शेवटी लिहिते.